नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून विशेष निधीतून किरण नागती यांच्या माध्यमातून ठाण्यात नव्याने उभे राहत असलेले दिव्यांग कला केंद्र म्हणजे दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देणारे खुले व्यासपीठ आहे. यात सर्व प्रकारचे दिव्यांग ज्यांच्या अंगी गाण्याची, नृत्य करण्याची, अभिनयाची, वादनाची तसेच चित्रकला, हस्तकला अशा कोणत्याही प्रकारची आवड असणाऱ्या दिव्यांगांना या 16 कला विभागातील मोफत कलेचं प्रशिक्षण दिलं जाते. आजपर्यंत ठाण्यातील नियमित या केंद्रात शिकत असलेल्या दिव्यांग मुलांना हे प्रशिक्षण दिले जात होते, परंतु आता महाराष्ट्रातील अशा विशेष मुलांसाठी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शोध कलाकारांचा दिव्यांगांच्या कलागुणांचा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील अंगीभूत कलागुण असलेल्या दिव्यांगांचा शोध घेण्यासाठी किरण नागती व त्यांची दिव्यांग कला केंद्राची टीम गावोगावी जाणार आहे. त्यांना ठाण्यातील या नव्याने उभे राहत असलेल्या दिव्यांग कला केंद्रात आणून मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कलाकारांना बाहेर काढण्याचं काम होणार आहे. यातून त्यांना मिळणारं समाधान, ओळख ही अमूल्य असेल. दरवर्षी महाराष्ट्रातून 1000 दिव्यांगांना मोफत कलेचं प्रशिक्षण देण्याचा आपला मानस आहे. मागील 10 ते 15 वर्ष अशा विशेष व्यक्तींना कलेचं प्रशिक्षण देऊन आत्मविश्वास वाढवत त्यांना मुख्य प्रवाहात आणून स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचं काम मी व माझे दिव्यांग कला केंद्राचे सहकारी करत आहेत, असं मत दिव्यांग कला केंद्राचे संचालक किरण नागती यांनी व्यक्त केलं आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. राज्यातील जुन्या व धोकादायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाला गती देण्यासाठी आणि संस्थांवरती पडणारा आर्थिक भुर्दंड रोखण्यासाठी मंत्रालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गृहनिर्माण संस्थांनी कंत्राटदारांशी अथवा डेव्हलपमेंट मॅनेजरशी करार केल्यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून अवाजवी मुद्रांक शुल्क आकारले जात असल्याने सोसायट्यांवरती नाहक आर्थिक ताण येत आहे. तसेच शासनाचे धोरण असतानाही UDCPR नियमावलीत समाविष्ट नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 50% सवलतीच्या दरात FSI TDR मिळण्यात अडचणी येत होत्या. या गंभीर मुद्द्यांवरती बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आमदार संजय केळकर यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश दिलेत. शासनाचे संबंधित GR UDCPR मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून महसूल विभागाशी संबंधित सर्व प्रलंबित मागण्या विनाविलंब पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेत. या बैठकीत स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, ठाण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व स्वयं पुनर्विकास अभ्यासक विद्याधर वैशंपायन, फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे, अलकेश कदम, महसूल विभागाचे संयुक्त सचिव सत्यनारायण बजाज, ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा नगरविकास गृहविभागाचे वरिष्ठ सचिव आणि सनदी अधिकारी येथे उपस्थित होते. शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाचा मार्ग आता सुकर होणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातून मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सकाळपासून ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षाचालकांची तपासणीपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्याने प्रवासी आणि चालक यांच्या वादाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याची सूचना केली होती. या निर्णयाला विशेषतः मुंबईतील काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा आणखीन चर्चेत आला होता. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधावा या उद्देशाने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबवण्यात आले होते. या अभियानांतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी वाक्य, प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. मुदत संपल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यामध्ये ठाणे शहरात या कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सकाळी 10:30 वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. या कारवाईसाठी 4 पथके तैनात करण्यात आलेली आहेत. ठाणे स्टेशन, माजीवाडा, वागळे इस्टेट आणि खुपट बसस्थानक परिसरामध्ये या पथकांकडून रिक्षाचालकांची थेट तपासणी सुरू आहे. या तपासणी दरम्यान मराठीत बोलता न येणाऱ्या रिक्षाचालकांना नोटीस देऊन महिनाभराची मुदत दिली जात आहे. या मुदतनंतर पुन्हा त्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतरही मराठीत संवाद साधता आला नाही तर संबंधित रिक्षाचालकांचा बॅच निलंबित करण्याची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे. कुठले तुम्ही कुठं आता बरं तुम्हाला मला ठीक आहे. मी तुमचा पॅसेंजर आहे. तुम्हाला बोललो दादा गाडी सावकाश चालवा. म्हणजे काय गाडी मी सावकाश चालवतो, बरोबर. तुम्हाला मी म्हटलो गाडी उजवीकडे वळवा. म्हणजे काय रेडी सर. तुमचं नाव सांगा. तुम्हाला मी सांगितलं काका गाडी सावकाश चालवा. म्हणजे काय व्हेरी गुड. महिनाभरापासून मराठी भाषा देखील जे महाराष्ट्रात जर व्यवसाय कारवाईला जोर धरू लागलेला आहे. 15 ऑगस्ट माननीय परिवहन मंत्री श्री सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय RTO मॅडम श्रीमती हेमांगिनी पाटील मॅडम यांच्या आदेशाप्रमाणे ठाणे RTOतील आम्ही सर्व अधिकारी आजपासून ठाण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाईला सुरुवात करत आहोत. ज्यामध्ये आम्ही प्रत्येक रिक्षा थांबवतोय. त्या रिक्षा चालकाचं लायसन्स आम्ही तपासतो आहोत. त्या लायसन्समध्ये त्याचं जे नाव असेल, जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांचा तर काहीच प्रश्न नाही आहे आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना आम्ही काही प्रश्न विचारतो आहोत आणि जेणेकरून आम्हाला कळेल की त्यांना मराठी भाषेचं ज्ञान किती आहे आणि त्यांना जे जुजबी मराठी ज्ञान आवश्यक आहे ते आहे का, की ते प्रवाशांशी मराठीतून बोलू शकतात का. आणि त्याप्रमाणे आता आमची कारवाई चालू आहे आणि आम्ही त्यांना नोटीस देतोय ज्यांना येत नाही. काय एकंदरीत नोटीस आहे आणि कशा प्रकारे ती नोटीस बजावण्यात येते? ज्या रिक्षा चालकांना थोडंही मराठी बोलता येत नाही अशा रिक्षा चालकांना आम्ही ही नोटीस देतोय आणि त्यांना असं आवाहन करतोय की तुम्ही फक्त वर्किंग नॉलेज जे आहे मराठी भाषेचं तेवढं शिकून घ्या सध्या आणि नंतर प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हाला चांगलं मराठी
नक्कीच बोलता येईल जेव्हा तुम्ही चांगली प्रॅक्टिस कराल. तर हे वर्किंग नॉलेजसाठी आम्ही ह्या नोटीस त्यांना इश्यू करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडला आहे. कल्याण APMCचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ठाणे येथील पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गटनेते अभिजित पवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, ठाणे महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मिलिंद बनकर उपस्थित होते. कल्याण आणि परिसरात सक्रिय असलेले अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते असून शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे, प्रदेश सचिव रवींद्र कृष्ण परटोले, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योतिताई वाघमारे, बंजारा समाज कल्याणचे अध्यक्ष सागर राठोड, युवती अध्यक्ष आम्रपाली लोखंडे, मारुती खांडगे, ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष निलेश कडू, अंबरनाथच्या आरती उबाळे, सविता कांबळे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह शेकडो जणांनी प्रवेश केला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलंय. वाट चुकलेले लोक एक ना एक दिवस स्वतःच्या घरात येतच असतात. सत्ता सोडून जेव्हा कार्यकर्ते परत येतात तेव्हा समजून जा की सत्ता चुकीच्या दिशेने जाऊ लागली आहे. त्या पक्षात घुसमट होत असल्याने हे सर्व मोकळा श्वास घेण्यासाठी आमच्याकडे आलं आहेत असं त्यांनी सांगितलं. तर गोंधळी यांनी आपण अपेक्षा ठेवून आलेलो नाही, आम्ही शरद पवार यांचे समर्थक आहोत, संघटनेचे काम करणार आहोत. समोर यावं, त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे. विश्वासजी मिरकुटे, सविताताई कांबळे कृपया. चंद्रकांतजी लोखंडे यांनी सुद्धा सामोरे यावं. चंद्रकांतजी लोखंडे, निलेश भाऊ कडू हे माजी सरपंच वरपगाव, यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये प्रवेश होत आहे. यानंतर कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदाची गोष्ट आहे. काही माणसं मार्ग चुकले होते. भूला बिछड़ा हुआ घर लौट आता है तो उसे दिल से लगाना चाहिए. भाजप आणि शिवसेनेत काय चालू आहे ह्याच्याबद्दल मतप्रदर्शन करण्याची मला तरी काय आवश्यकता वाटत नाही. करवाढीला आमचा विरोध असणार आहे. महासभेमध्ये तसं सध्या बोलण्यात काय अर्थ उरलेला नाही. ते एका मिनिटात सूचनेसह मंजूर करून टाकतात. त्यामुळे हा कुठे गटनेता आहे, त्यामुळे आमचा गटनेता इथे उपस्थित आहे. कितीही बोलायचं ठरवलं तरी बोलायला काही संधी मिळत नाही. आणि त्यामुळे आम्ही आमचे जे काही विचार आहेत ते लेखी स्वरूपात महापालिकेत अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि गटनेते अभिजित पवार यांच्या सहीनिशी पाठवणार आहोत. मंजुरी नाही दिली, सूचनेसह मंजूर. तर सूचना घ्या ना, आता त्याच्या सूचना आहेत ना. विरोध त्याचा तिथे विरोधाला काही जागाच नाही ना. तुम्ही आता 4-5 महानगरपालिका हे कव्हर केल्यास महासभा, काय कोण बोलू शकतो आणि काय होतं तिथे. हम करे सो कायदा. काल महानगर लोकसत्तेने अख्ख्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे, अख्ख्या आर्थिक परिस्थितीची चिरफाड केली आहे. याच्यावरती काय उत्तर आहे का यांच्याकडे? म्हणजे तुम्ही वाटेल तसा खर्च करायचा आणि लोकांच्या खिशातनं पैसे काढायचे, हे कुठलं नवीन धोरण आहे? आमची मागणी आहे थेट प्रक्षेपण करा. म्हणजे जे दूध का दूध पाणी का पाणी ठाणे महानगरपालिकेत चालतं काय हे नेमकं लोकांना समजेल. काम करणार कुठल्याही पदाच्या हे विचार करून इथं आलो नाही. मी अपेक्षा करू, मी मोठ्या साहेबालाच मानणारा कार्यकर्ता आहे. पण त्याच्या मागचं रिझन सगळ्यांना माहीत असेल, नेते मंडळींना, आवड साहेबांना जास्तच माहीत असेल. तर ठीक आहे, थोडे दिवस तिकडे काढले. पण आणि दादा आहे तिथे असताना मी पक्ष सोडलं आहे. दादा गेल्यानंतर पक्ष सोडला नाही, आहे तिथे असताना पक्ष सोडलेला आहे. आणि आजही दादाच. आता हे सोडून जा पक्ष लोक का सोडतात, कशासाठी सोडतात? शेवटी एखाद्या घरामध्ये जेव्हा आपली घुसमट होते तेव्हा त्या घुसमटीतला
तो माणूस विचार करतो मी ज्या पक्षातनं आलो त्या पक्षामध्ये किती मोकळी हवा होती, मग तो त्या पक्षात परत जातो मोकळी हवा खायला. तेव्हा हा प्रश्न निरर्थक असतो की तुम्ही का सोडली, मग तिथे काय झालं, मग कशाला झालं, असं झालं तसं झालं. काय नाही, तिथे घुसमट होत होती मोकळ्या हवेत येण्यासाठी, म्हणून ते आमच्याकडे आलेले, बाकी उत्तर काही नाही. आपण महाराष्ट्रातल्या मुलींना जेव्हा साथ घालतो तेव्हा जिजाऊच्या लेकी सावित्रीच्या लेकी असंच म्हणतो. त्याच्यामुळे जर त्यांनी तसा साथ घातला तर चूक काहीच नाही आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे, मी आधीच आत्ताच त्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीवरनं बोललेलो आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.